नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग ऐश्वर्याला घटस्फोटाची नोटीस पाठवतो आणि तिला तोंडावरती पाडतो। त्याचबरोबर रणदिवे कुटुंबाच्या घरामध्ये आनंदाची बातमी ही अवंतिकाने दिलेली असते। अवंतिकाने आता गुड न्यूज दिल्यानंतर इथे रणदिवेंच्या घरामध्ये खूपच जास्त आनंदाचं चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं असतं। तर एका बाजूला ऐश्वर्याची सुद्धा घरातून हकलपट्टी झालेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे ऐश्वर्याने किती रणदिवेंना त्रास दिलाय, म्हणजे अगदी त्या कुटुंबातील एका व्यक्तीला ऐश्वर्याने त्रास दिलेला आहे। तर इथे आता सारंगला तर तिने आपल्या तालावरती नाचवलेलंच असतं। तर इथे नानासाहेबांपासून ते अगदी शर्वरीपर्यंत एकूण एका व्यक्तीला तिने त्रास दिलाय। त्या छोट्या ओवीला सुद्धा तिने सोडलेलं नाहीये। म्हणजे ती जसं म्हणाली होती की रणदिवेंचं घर हे मला उद्ध्वस्त करायचं आहे, त्या लोकांना त्रास द्यायचा आहे, ती बोलल्याप्रमाणे तिने सगळं ठरवल्याप्रमाणे तिने केलेलं असतं। पण आता प्रेक्षकांनो, आता वाईट करणार तर मग इथे भरावं तर लागणारच, आणि आता भरायची वेळ आलेली असते। ऐश्वर्या, सयाजी विखे पाटील यांनी खूप वाईट कर्म केलेले असतात, मग आता भरायला पण यायला हवंय ना। त्यांच्या पापाचा घडा आता भरलेला आहे आणि तो घडा आता फुटलेला आहे। प्रेक्षकांनो, नानासाहेबांना किडनॅप करून इथे आता सयाजी विखे पाटीलने जो काही नानासाहेबांना त्रास दिलाय ना, आता ती वेळ सयाजीवरती सुद्धा आलेली असते। इथे आता ऋषिकेश, सौमित्र यांच्यामध्ये सुद्धा गैरसमज निर्माण केलेले असतात। म्हणजे ऐश्वर्याची इतकी हिंमत की नानासाहेबांना त्रास दिला, सुमित्राला त्रास दिला, त्याचबरोबर इथे जानकी, ऋषिकेश, ओवी, सारंग, अवंतिका, सौमित्र, शर्वरी घरातील प्रत्येक व्यक्तीला त्रास दिला। बरं, यांना त्रास देऊन तिचं मन भरलं नाही तर त्या बिचाऱ्या गुलाबला तिने त्रास दिला, मारण्याचा प्रयत्न केला। म्हणजे ही ऐश्वर्या एवढी निर्दयी आहे की ती लोकांच्या जीवावरतीच उठते, त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करते। अजिबात तिला लाज वाटत नाही। म्हणजे तिचा एवढा अपमान झाला असं तिला वाटतंय, तिला एवढा राग आला असं वाटतंय की सौमित्रबरोबर लग्न नाही झाले। सौमित्रबरोबर लग्न करून हिने काय तीर मारला असता? रणदिवेंच्या घरामध्ये येऊन ही काय अवंतिकासारखी राहिली असती की जानकीप्रमाणे घर तेव्हासुद्धा तोडलंच असतं। सारंगबरोबर लग्न करून सुद्धा ती तेच करते जे सौमित्रबरोबर लग्न झाल्यावर केलं असतं। त्याच्यामध्ये नवीन काय घडणार होतं? बरं झालं तिला सारंगच भेटला, तिच्यासारखाच मूर्ख। त्यानंतर प्रेक्षकांनो, आता हे सगळं तर झालंच। आपण बघितलं की कशा पद्धतीने जानकीने आता सगळे पुरावे गोळा केलेले असतात। इथे ती सयाजी विखे पाटीलच्या इथे जाते, ज्या पद्धतीने ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो। इथे आता रणदिवेंच्या घराची लाईट घालवून सौमित्राला फसवलेलं असतं, त्याच पद्धतीने आता जानकीसुद्धा प्लॅन करते। आता जानकी काय तिच्यासारखी पॉलिटिक्स खेळणारी आहे, कटकारस्थान करणारी, पण आता तीसुद्धा ऐश्वर्याच्या ह्या काही चालबाजपणा आहे ती शिकलेली आहे। तीसुद्धा लाईट गेलेल्याचा फायदा करून घेते। आता तीसुद्धा जाते ना सयाजी विखे पाटीलकडे, आणि सयाजी विखे पाटील जे काही बोलतो त्याचा कबुली जबाब सगळा रेकॉर्ड करते, ज्याच्यामध्ये तो म्हणालेला असतो की त्यांनी कसं नानासाहेबांना किडनॅप केलं, ऋषिकेशवरती आळ आणला, ऋषिकेशला त्रास दिला, त्या शरूला, आणि इथे सुमित्राला वाटलं की ऋषिकेशनेच खून केला आहे, आणि मग सगळे कसे त्याच्या विरोधात गेले, हे सगळं आता तिने रेकॉर्ड केलेलं असतं। आणि घरी सौमित्र, ऋषिकेश हे दोघेजण वाद घालत असतात। म्हणजे सौमित्र नाही, ऋषिकेशलाच राग आलेला असतो, कारण त्याच्याच मनामध्ये गैरसमज निर्माण केलेला असतो। तेव्हा जानकी योग्य वेळेवरती पुरावा घेऊन येते, अगदी नेहमीप्रमाणेच। शेवटला जानकी पुरावा घेऊन पोहोचतेच, आणि ती पोचलेली असते। आणि तो पुरावा जेव्हा ती सगळ्यांना दाखवते तेव्हा ती म्हणते, ऐकलं खरा बॉस कोण आहे? ऋषिकेश, मी तुम्हाला म्हणाले होते ना, राग डोक्यात घालून घेऊ नका। का तुम्ही डोक्यामध्ये राग घालून घेता आणि गैरसमज इथे मनामध्ये ठेवता? तुम्ही जर इथे आम्हाला सांगितलं असतं की तुमच्यासमोर कशा पद्धतीने पुरावे सादर केले जात आहेत, तर कदाचित असे गैरसमज झाले नसते। तुम्ही सौमित्र भाऊजींवरती कदाचित हात उचलला नसता। पण तुम्ही बघितलंत ना रागाचे परिणाम काय झाले ते। म्हणून कितीही राग रुसवा आला तरीसुद्धा मनातल्या गोष्टी मनात ठेवत जाऊ नका, ते शेअर करा, नाहीतर मग लोक असा त्याचा फायदा करून घेतात। कळतंय का तुम्हाला? तुमच्या रागाचा फायदा करून घेतला ना त्या लोकांनी, असं आता जानकी म्हणते। ऋषिकेशला सुद्धा बोलायची गरज होती, कारण जानकी, सौमित्र विचारत होते, काय चाललंय तुझ्या मनात, काय करतोयस तू? पण ऋषिकेश आपला स्वतः रागातच, आणि शेवटीला काय होतं, चुकीचंच घडतं जे काही घडतं ते। बिचारा सौमित्र त्याच्यावरती सगळा आळ येतो विनाकारण। त्यानंतर इकडे
आता जानकीने अजून एक महत्त्वाचं काम केलेलं असतं. तिने आता येता येताच पोलीस कंप्लेंट केलेली असते. पोलीस जातात आणि सयाजी विखे पाटीलला अरेस्ट करतात. आणि बघा या ऐश्वर्याचा शहाणपणा प्रेक्षकांनो. आता तिने सांगितलं होतं नानासाहेबांना किडनॅप करायला. तिला माहिती आहे तिच्या डॅडानेच हे सगळं केलं आहे. तरी पण पोलीस आल्यानंतर ती म्हणते काय झालं काय झालं, माझ्या डॅडाला का तुम्ही अरेस्ट करताय, माझ्या डॅडाने काय केलं आहे, माझ्या डॅडाला तुम्ही अरेस्ट करून घेऊन जाऊ शकत नाही. आता ह्या ऐश्वर्याचा एवढा शहाणपणा की सगळं तर तुझ्या सांगण्यावरूनच तुझ्या डॅडाने केले, तुझ्यामुळेच तुझा डॅडा आता फसलेला आहे आणि तरी पण तू पोलिसांना प्रश्न करतेस. मग पोलीस तरी काय ऐकतायत का? पोलीस म्हणतात की आमच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नका, नाहीतर तुम्हाला सुद्धा अरेस्ट केलं जाईल. तेव्हा इथे आता ऐश्वर्याचा शहाणपणा बंद होतो. जा मोरे, याला अरेस्ट करा असं म्हणून इथे मोरे पण जातात. सयाजीची गलपटी पकडतात आणि त्याला आता जेलमध्ये नेऊन टाकतात. तर इकडे आता सयाजीला आधी बसवलेलं असतं. ऐश्वर्यासुद्धा जाते पोलीस स्टेशनला आणि विचारत असते काय माझ्या डॅडाने काय केलं आहे. आता तिला कुठे माहिती आहे ना की जानकीकडे कुठला पुरावा आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या आता शहाणपणा करत असते. ती म्हणते माझ्या डॅडाला पोलीस घेऊन गेलेत, मी पण काय गप्प बसते की काय. आता ऐश्वर्या जाते पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना विचारत असते की माझ्या डॅडाला इथे तुम्ही अरेस्ट का केले, कशावरून त्यांनीच नानासाहेबांना किडनॅप केले, सांगा ना कशावरून तुम्ही त्यांना अरेस्ट केलं, तुमच्याकडे पुरावा काय आहे आणि मुळात म्हणजे माझ्या डॅडाच्या विरोधामध्ये कंप्लेंट कुणी केले ते सांगा. मग आता काय प्रेक्षकांनो, तिथे जानकी आलेली असते. बरं जानकी एकटी येत नाही, नानासाहेब रणदिवे, ऋषिकेश, सौमित्र हे सगळेजणच आलेले असतात. तेव्हा आता सगळ्यांनाच तिथे बघितल्यानंतर सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याचबरोबर इथे ऐश्वर्या पण घाबरलेली असते. जानकी म्हणते मी केली कंप्लेंट, काय करायचं आहे तुला, काय बोलायचं आहे बोल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते जानकी तुला काय वाटतं माझ्या डॅडाने नानांना किडनॅप केलं होतं, खोटं बोलतेस तू, माझ्या डॅडावरती आरोप करतेस. तेव्हा जानकी म्हणते का तू नाही का माझ्या नवऱ्यावरती खोटा आरोप केलास नानासाहेबांच्या खुनाचा, मग मी काही तुझ्यासारखी आहे का तुझ्या डॅडावरती खोटे आरोप करायला. तेव्हा इथे जानकी म्हणते ऐश्वर्या तुझ्यासारखी सवय नाही आहे मला खोटं बोलायची, कळलं ना, हे तुझं थोबाड आहे ना बंद कर. आमच्या नानांना जिन्यावरून ढकलणारी तू, नानांना किडनॅप करायला सांगणारी तू, आणि तूच मला विचारतेस का की तुझ्या डॅडाने काय केलं आहे ते. तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतात की ए जानकी अगं काय बोलतेस तू, मी कुठं नाण्याला किडनॅप केलं होतं, माझ्यावरती खोटे आरोप करू नकोस. तेव्हा जानकी म्हणते की सयाजी काका अहो मी काय तुमची मुलगी आहे का ऐश्वर्या, खोटे नाटे आरोप करायचे, आरडाओरडा करायचा आणि सांगायचं की नाही नाही ऋषिकेशनेच खून केला आहे, नाही नाही जानकीनेच धक्का दिला आहे. अहो खरं ते बाहेर येतंच, ते आल्याशिवाय राहतं का. काय सांगितलं होतं नानांनी विसरलात का तुम्ही, तुमच्यापर्यंत माहिती पोचली त्यांना कुणी धक्का दिला होता. मग आता धक्का कुणी दिला हे जर कळू शकतं तर किडनॅप कुणी केलं हे नाही का कळू शकणार. आणि आता स्वतः तुम्ही ते कबूल केले, माझ्याकडे पुरावा आहे ना. तेव्हा इकडे नानासाहेब म्हणतात की जानकी तुझ्याकडे जो पुरावा आहे ना तो ऐकव इथं पोलिसांना. तेव्हा इथे आता जानकी जे रेकॉर्डिंग केलेलं असतं ते आता पोलिसांना ऐकवते, त्यांच्या हातातच मोबाईल देते. त्याच्यामध्ये आता सयाजी जे म्हणालेले असतात की त्या नाण्यांना मीच किडनॅप केलं, पण त्या नाण्याला किडनॅप केलं हे कुणाला कळलंच नाही, मीच त्याला पनवेलला नेलं, परत मुळशीमध्ये आणलं, त्यांच्याच इथे आउट हाऊसमध्ये लपून ठेवलं होतं, संपतला लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि सगळा आळ त्या ऋषिकेशवरती टाकला, कुणाला काही कळलंच नाही, नाही का. तेव्हा इथे त्या ऋषिकेश आणि सौमित्रमध्ये सुद्धा भांडण लावतो आणि संपूर्ण रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करून टाकतो, अशा भाषेमध्ये आता सयाजी म्हणालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो आता इकडे ऋषिकेश म्हणत असतो की इन्स्पेक्टर हा एवढा पुरावा काफी आहे ना यांना अरेस्ट करायला, की अजून काही पुरावे हवेत तुम्हाला ते सुद्धा मिळतील, कारण का संपत अजून बाकी आहे. संपतला पकडायचं आणि त्याला मरेसपर्यंत मारायचं की बरोबर सगळं सत्य बोलणार, पैशांसाठी खोटे नाटे आरोप लोकांवरती करतो ना त्याला आधी पकडायला हवं. तेव्हा इथे आता ऐश्वर्या पूर्णपणे घाबरलेली असते. ऐश्वर्या म्हणते की आता मी काय करू. ती म्हणते की नाही नाही ही जानकी खोटं बोलते, हे माझे डॅडी नाहीच बोललेत. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात हो का, आता जे काही बोलायचं ना डायरेक्ट कोर्टामध्ये बोलायचं, आमच्याजवळ नाही. चला मोरे आत्ताच्या आत्ता यांना अरेस्ट करा, यांना आत्ताच्या आता तुरुंगात टाका. तेव्हा इकडे सयाजी विखे पाटीलला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते, तुरुंगात टाकलेलं असतं. तेव्हा इथे सयाजीला तुरुंगात टाकल्यानंतर ऐश्वर्याचा जळफळाट होतो. तेव्हा जानकी म्हणते का ऐश्वर्या स्वतःच्या फक्त इथे वडिलांना त्यांनी जो गुन्हा केला आहे त्या गुन्ह्याच्या खाली अरेस्ट केले तर तुला इतका राग आला गं. नानांची काय चुकी होती सांग ना, नानांनी काय केलं होतं, तुझं सत्यच फक्त त्यांना कळलं होतं तर त्यांना जिन्यावरून ढकललंस आणि ते का स्वतःच्या पायावरती उभे राहिले म्हणून तुझ्या वडिलांना सांगितलंस किडनॅप करायला.
तुझ्या विरोधात माझ्याकडे पुरावा नाही आहे ना म्हणून, नाहीतर आज सयाजी काकांबरोबर तू सुद्धा जेलमध्ये हवी होतीस. तुझे वडील जेलमध्ये आहेत ना तुझ्यामुळे आहेत, कारण तुझ्याच सांगण्यावरून त्यांनी ही दोन्ही कामं केली होती. कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकीने तिला सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, आणि सारंग भाऊजी, लाज नाही वाटत तुम्हाला? आता बघितलंत का तुम्ही? आता तरी डोक्यात जरा तुमच्या प्रकाश पडू द्या. अहो, तुमच्या सासऱ्याने नानांना इथे किडनॅप करून ठेवलं होतं आणि इथे ऋषिकेश जेलमध्ये गेल्यानंतर नानांना मारणार होते हे लोक. मग तरीसुद्धा तुम्हाला ह्या ऐश्वर्याचा आणि सयाजी काकांचा पुळका आहे का? लाज नाही वाटत असेल ना तुम्हाला? एवढं प्रेम आहे ना तुमचं ऐश्वर्यावरती की त्याच्यामध्ये संपूर्ण घर तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात. तिच्या सांगण्यावरूनच तुम्ही ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी यांच्यामध्ये भांडण लावून द्यायला निघाला होतात ना. तिचाच प्लॅन होता ना हा, आणि तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला. अगदी लाईट घालवण्यापासून ते माझी साडी नेसेपर्यंत सगळी साथ दिलीत तुम्ही ऐश्वर्याला. माझी साडी खराब झाली म्हणून ते सत्य मी पकडलं. ऐश्वर्याला लपवून ठेवण्यासाठी माझ्याशीही खोटं बोललातच की तुम्ही. तेव्हा इकडे आता जानकी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सारंग भाऊजी, आता तुमच्या बायकोच्या विरोधात माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण जेव्हा पुरावा असेल ना तेव्हा ती बाहेर नसेल, पण तेव्हा तुम्हीसुद्धा तिच्याबरोबर जायची तयारी ठेवा. तिला जसे तुम्ही प्लॅनमध्ये सहभागी होता ना, स्वतःचंच घर उद्ध्वस्त करताना लाज नाही वाटली तुम्हाला? अहो, स्वतःच्या वडिलांना ज्या बाईने किडनॅप करायला सांगितलं तिच्यावरती एवढं भरभरून प्रेम करताय तुम्ही, म्हणजे एवढं आंधळं प्रेम करताय की ती चुकीची वागते तर तिच्या चुकीच्या वागण्यामध्ये सुद्धा तिला साथ देताय. स्वतःचं घर तोडायला निघालात, भावाभावांमध्ये भांडणं लावून द्यायला निघालात तुम्ही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती सारंग भाऊजी. तेव्हा इथे आता सारंगचे डोळे उघडलेले असतात. जानकी म्हणते, जा, तुम्हाला जर माझं घर तोडायचं असेल ना, उद्ध्वस्त करायचं असेल ऐश्वर्याबरोबर, तर तुम्ही सुद्धा घरामध्ये राहू नका. मी तुम्हाला घरामध्ये घेतलं आहे ना, आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनच्या बाहेरूनच तुम्ही इथून दोघेही चालते व्हा. येऊ नका आमच्या घरामध्ये. सौमित्र भाऊजी आणि ऋषिकेश यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करताय ना, आत्ताच्या आत्ता चालते व्हा, घरी येऊ नका. कुठे जायचं तिकडे जा. तेव्हा नानासाहेब म्हणतात, कळलं का रे बायकोच्या बाईला? कळलं ना, आत्ताच्या आत्ता चालता हो. तेव्हा इथे सारंग आता नानासाहेबांची पाय पकडून माफी मागतो. ऋषिकेश, सौमित्र, जानकी सगळ्यांची माफी मागतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, सारंग. तेव्हा सारंग म्हणतो, गप्प बसा तुम्ही, गप्प बसा. तुमच्यावरती प्रेम करतो म्हणून मी माझ्या वडिलांवरती प्रेम करत नाही, माझ्या कुटुंबावरती प्रेम करत नाही असा त्याचा भाग होत नाही. आताच्या आता तुम्ही तुमच्या घरी जा. मी नाही येणार आहे तुमच्याबरोबर, आणि तुम्हीसुद्धा घरी येऊ नका. आणि इथे सारंग म्हणतो, उद्या तुमच्यासाठी काय येईल ना त्याची वाट बघा. तेव्हा सारंग आपल्या माणसांबरोबर घरी येतो आणि लगेचच इथे आता दुसऱ्याच दिवशी कोर्टाकडून इथे ऐश्वर्याला डिवोर्सची नोटीस पाठवतो. सारंग म्हणतो, हा घेतलेला मी निर्णय आहे. ऐश्वर्याला मी डिवोर्सची नोटीस पाठवलेली आहे. आणि जेव्हा आता इथे कोर्टामार्फत, वकिलामार्फत ऐश्वर्याला जेव्हा आता कोर्टाकडून डिवोर्सची नोटीस जाते, सारंगने ती नोटीस पाठवलेली असते, ती बघितल्यानंतर इथे आता ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. कारण एकमेव तिच्याकडे ते कारण असतं रणदिवेंच्या घरामध्ये राहण्याचं. पण आता सारंगने सुद्धा टोकाचा निर्णय घेतलेला असतो, डिवोर्सची नोटीस पाठवलेली असते. मग ती डिवोर्सची नोटीस हातामध्ये भेटल्यानंतर इथे ऐश्वर्या आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते, कारण तिच्या वडिलांना आणि तिला चांगला धडा शिकवलेला असतो. आणि हे सगळं घडत असतं. ऐश्वर्या आता घाण रणदिवेंच्या घरातून पुन्हा गेलेली असते. सारंगचे सुद्धा डोळे उघडलेले असतात. आपल्या वडिलांना किडनॅप करणारी माणसं कोण आहेत हे त्याला कळलेलं असतं. आणि इथे आता सगळं काही व्यवस्थित चालू असताना आता आनंदाची बातमी रणदिवेंच्या घरामध्ये आलेली असते. अवंतिका काम करत असताना चक्कर येऊन पडते. काय झालं म्हणून तिला सगळेजण आता तिच्या रूममध्ये घेऊन जातात. डॉक्टर चेकअपला येतात आणि डॉक्टर आल्यानंतर अवंतिकाला चेक करतात आणि म्हणतात की घाबरण्याचं काही कारण नाही आहे. तुमच्या घरामध्ये आता एक नवीन पाहुणा येणार आहे. तर इथे गुड न्यूज आहे, अवंतिका आई होणार आहे आणि सौमित्र तुम्ही बाबा होणार आहात. ही बातमी जेव्हा आता रणदिवेंना कळते, घरामध्ये जेवढं काही वाईट वातावरण होऊन गेलेलं असतं सगळं बाजूला पडतं आणि फक्त आनंदाचं वातावरण असतं. तर इथे ऐश्वर्याने गुड न्यूज दिले. ही बातमी आता जेव्हा ऐश्वर्याला कळेल तेव्हा ऐश्वर्याचा खूपच जास्त जळफळाट होणार आहे, अगदी नेहमीप्रमाणे. कारण इथे सौमित्रसाठी तर तिने हा सगळा खेळ खेळलेला असतो रणदिवेंना उद्ध्वस्त करण्याचा. आणि आता इथे सौमित्र बाबा होणार आहे आणि अवंतिका आई. ही बातमी आता ऐश्वर्याला कळल्यानंतर ऐश्वर्याला आनंद होणार आहे का? एकतर सारंगने डिवोर्सची नोटीस पाठवले,
सयाजी विखे पाटील जेलमध्ये जाऊन बसलाय आणि हिची आई नेहमीप्रमाणे फक्त आणि फक्त सत्याची बाजू घेते। ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये ती तिला कधीच साथ देत नाही। त्याच्यामुळे इथे ऐश्वर्याला सुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा एक प्रकारे मिळालेलीच असते। आणि आता लवकरच रणदिवेंच्या घरामध्ये सुद्धा एक नवीन पाहुणा येणार आहे आणि त्याची जय्यत तयारी इथे जानकी, सुमित्रा यांनी सुद्धा केलेली असते। तर अशा पद्धतीने आता सारंगने एक व्यवस्थितरित्या विचार करून पाऊल उचललेलं असतं, ज्याच्यामुळे इथे ऐश्वर्या तोंडावरती पडलेली असते।